आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 26 जून रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। महात्मा गांधी चौक येथून पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ केला। यावेळी त्यांनी स्वतः ही रॅलीत सहभागी होत नागरिकांना अंमली पदार्थ मुक्त समाज घडविण्याचा संदेश दिला। रॅलीचा समारोप स्वाध्याय मंदिर येथे झाला। समारोपीय कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी अंमली पदार्थाचे वाढते व्यसन हे समाजासमोरील गंभीर आव्हान असल्याचे सांगून त्यांच्या समूळ उच्चाटनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज व्यक्त केली। युवकांनी व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करून निरोगी, सुरक्षित आणि सशक्त भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। रॅलीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। से नो टू ड्रग्ज, ड्रग फ्री इंडिया आणि नशामुक्त भारत असे संदेश देणारे फलक हातात घेऊन सहभागी नागरिकांनी शहरातून जनजागृती केली। अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुनील पांगुड, करुणा हॉस्पिटलचे डॉक्टर इंद्रजित खाडेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।